एमडी साहेबांचा संघ एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि दोन स्कीपर टॉस करतील मान्यवरांच्या साक्षीने. त्या ठिकाणी आयोजक मंडळ सुद्धा आहे. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय भिवंडी लोकसभाचे प्रभारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळामामा आपल्यामध्ये येत असताना बांधकाम सभापती जिल्हा परिषद ठाणे अतिशय मोठे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळामामा आणि आपले सर्व सहकारी मंडळ आम्ही आपल्या सर्वांचे सकाराम पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आई एकविरा चषक 2024 सांग्याच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळामामा आज आपल्यामध्ये उपस्थित या शेवटच्या अमृतवाणी गोड सोहळ्यासाठी फायनलचा मुकाबला इथे रंगणार आहे आणि त्या मुकाबल्यासाठी इथे प्रार्थने उपस्थिती लाभली. अतिशय मोठी व्यक्तिमत्वाची सर्वांचे लाडके बाळामामा भिवंडी लोकसभाचे प्रभारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ज्याने 2021 मध्ये कार्यभार हा स्वीकारला. ठाणे ग्रामीणच्या माध्यमातून गुंदवलीचे सुपुत्र सन्माननीय बाळामामा आज आपल्यामध्ये उपस्थित. फटाक्यांचा कडकडाट टाळ्यांचा गडगडाट होतोय. चहूबाजूला प्रेक्षक हा विलक्षण सोहळा पाहत असताना अद्वितीय अविभूतीय हा सोहळा अविस्मरणीय सोहळा इथे आपण पाहतोय. क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम सामन्यासाठी उपस्थित झालेले आमचे सर्व पाहुणे त्यामधील बाळामामा आपल्यामध्ये उपस्थित. हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद सदस्याची भूमिका सुद्धा पार पाडली होती 2015 ते 2019 दरम्यान बाळामामाने. सुमितच्या नावाने सुद्धा संघ खेळत असतो गुंदवलीचा सुमित अँड कंपनी, सुमित कुमार अँड कंपनी. बाळामामांचे सुपुत्र आणि त्यांची सुकन्या तेजस्वी म्हात्रे. आपण टॉस करतोय फायनलच्या सामन्यासाठी अगदी पिचवर. फटाक्यांचा कडकडाट टाळ्या वाजवत राहा. अतिशय मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम टप्पा अंतिम सोहळा हा अमृतवाणी गोड सोहळा पाहतो आपण. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि अमृतवाणी जास्त मोठी घोडी लाभली या स्पर्धेला. जसे बाळामामा आले या स्पर्धेला 4 चंद्र लागलेले आहेत. भिवंडी लोकसभाचे प्रभारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय बाळामामा आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतो या फायनलच्या मुकाबल्यासाठी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध वालसीन स्पोर्ट्स गावदे स्पोर्ट्स वालसीन. टॉस जिंकला आमनेपाडाच्या संघाने फायनलसाठी आणि त्यांचा निर्णय आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. सोबतीला सखाजी पाटील ज्यांच्या सोबत बाळामामा सुरेश मामा म्हात्रे. वडील गोपीनाथजी म्हात्रे, आई रेखा म्हात्रे ज्यांचे सुपुत्र हे आणि खूप मोठी कीर्ती ज्यांनी प्राप्त केली. उत्तुंग भरारी घेतले. आभाळाला हात लागलेला असताना सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असे आमचे सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळामामा आपल्या ह्या व्यासपीठाकडे येत असताना फायनलच्या मुकाबल्यासाठी 1996 मध्ये शाखा प्रमुखपदी चांगलं पद भूषवलं आणि 1996 पासून जो त्यांनी सुरुवात केली राजनीतीमध्ये 80% समाजकारण 20% राजकारण हे मनात घेऊन जे कार्य केलं नाही त्यांच्या कार्याला नेहमी सलाम आहे सर्वांचा. आणि प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनलेत आमचे सर्वांचे लाडके सुरेश मामा बाळामामा म्हात्रे. या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय.
सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. विराजमान झालेले आहेत आपले सर्व पाहुणे. सखा पाटील, माजी सरपंच संतोषजी काकडे आमनेपाडाचे, निंबारे सर, सुभाषजी जाधव, भागेशजी पाटील, नागेश पाटील, बाळकृष्ण पवार, मच्छिंद्र वाघे, सखा पाटील सोबतीला या स्पर्धेचे आधारस्तंभ, तसेच सूरजजी जाधव, नवनाथजी पवार, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सर्वांच्या अगदी सोबतीला सखा पाटील आणि त्यांच्या सोबतीला बाळ्या मामा आपले म्हात्रे, ज्यांचं आगमन झालेलं आपल्या ह्या क्रीडानगरीवर. या क्रीडानगरीला 4 चंद्र लागलेच. ज्यांची हिमालयाच्या उंचीवडी उंची आहे, सागराच्या खोलीप्रमाणे ज्यांची कीर्ती आहे, ज्यांची छाया वट वृक्षाप्रमाणे आहे, ज्यांची माया मातीवरची माया आहे, ज्यांचं तेज सूर्याचं तेज आहे, ज्यांची शालीनता चंद्राची आहे, असे आमचे बाळ्या मामा आपल्यामध्ये उपस्थित. 2004 मध्ये 96 नंतर 2004 मध्ये सुद्धा उपाध्यक्ष झाले भिवंडीमध्ये. 2008 मध्ये सुद्धा ठाणे जिल्ह्याचे प्लॅनिंग कमिटीमध्ये सुद्धा मोठं पद भूषवलं बाळ्या मामाने. 2013 मध्ये ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आणि 2014 ते 2019 मध्ये सुद्धा आपण त्यांचं चांगलं कार्य पाहिलं. असे आपले सन्माननीय बाळ्या मामा, लोकसभा प्रभारी अध्यक्ष भिवंडी, राष्ट्रवादी काँग्रेस. बाळ्यामामांचा जन्म भिवंडीमध्येच झाला 15 जून 1970 रोजी. 15 जून त्यांची जन्मतारीख. आणि 1970 पासून त्यांनी अगदी उच्च माध्यमिक शिक्षण सुद्धा घेतलं, महाराष्ट्र बोर्डाकडून शिक्षण घेतलं. आणि गुंदवलीचे सुपुत्र, अगदी ज्यांचं नाव पूर्णपणे भारतवर्षामध्ये पसरलं, त्यांचं कार्य पसरलं, असे बाळ्यामामा आपल्यामध्ये उपस्थित. या फायनलच्या मुकाबल्यासाठी एकदा टाळा असू द्या, सामना सुद्धा सुरू होणार आहे आणि त्यामध्ये अगदी रंग भरलेत आमच्या सर्व आदरणीय पाहुण्यांनी. आई एकविरा चषक 2024 सांगेकरांची स्पर्धा, सखा पाटील यांची स्पर्धा, स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा, संस्कृतीची स्पर्धा, अगदी ह्या क्रिकेटच्या चाहत्यांची, ज्या स्पर्धेला पूर्णपणे 4 चंद्र लागलेत. आणि या स्पर्धेत तिने लोकप्रियतेचं शिखर गाठलंय. जसं लोकप्रियता प्राप्त केली आहे सुरेश मामा, आमचे लाडके बाळ्या मामा यांनी, तसं क्रिकेट सुद्धा सुप्रसिद्ध होत चाललंय. प्रसिद्ध खूपच झालंय, परंतु बाळ्या मामांचं असं नाव गुणगुण ते गुंदवलीचे सुपुत्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांना कोणी नमवू शकत नाहीये. हे नक्कीच तितकंच खरं आहे. त्यांची कीर्ती पाहून, त्यांचं कार्य पाहून, त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व पाहून हे सुद्धा तितकंच खरं आहे. चला, मैदानामध्ये पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. फायनलचा पहिला चेंडू पडतोय. ऑल दी बेस्ट आमच्या पाहुण्यांकडून, बाळ्यामामाकडून, सखा पाटीलकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. MD स्पोर्ट्स आमनेपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स वालसीन. पहिला चेंडू पडला आणि पहिला चेंडू ती अगदी चोरटी धाव घेतलेली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयच्या बॅटमधून पहिली धाव आली आणि विनोद नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. टॉस जिंकला MD स्पोर्ट्स आमनेपाडाने आणि त्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस त्यांनी इथे स्वीकारलं. जसं धाडसी व्यक्तिमत्व आपले बाळ्या मामा, जे प्रवाहाला नेहमी चॅलेंज करत असतात. आणि त्यांनी त्यांचं नाव इतकं काय मोठं केलंय, परंतु त्यांचे पाय जमिनीवर तितकंच आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पूर्ण ठाणे जिल्हा असो, त्याच्या बाहेर असो, चहूबाजूला कुठेही कार्यक्रम असो, फक्त त्यांना निमंत्रण केलं की ते लगेच वेळात वेळ काढून येत असतात आणि स्पर्धेला 4 चंद्र लावत असतात. मैदानामध्ये अजून काही धावा येतात, धावत पळत अगदी जीवाच्या आकांताने चुरशीची लढाई होणार. हा फायनलचा मुकाबला. धावसंख्या एकूण झालेली आहे 3. जयच्या बॅटमधून सिंगल रोशनने काढला, आता नुकत्याच 2 धावा. एकूण धावसंख्या 3. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहतो आपण. फायनलचा मुकाबला आहे. जो जीता वही सिकंदर. हा फुलरलेनचा चेंडू वापरलाय. अगदी जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी.
कुठल्याही प्रकारचे रूम जागा देत नाही. हात खोलण्यासाठी, फटका मारण्यासाठी, फटका बनवण्यासाठी गोलंदाज अगदी हुशार आहे, शाकीर आहे, चतुर आहे विनोद नावाचा. हर सर जहाँ झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. प्रत्येक जंग जिंकणारा सिकंदर असतो. आणि तो कोण असेल मुकेंद्रचा सिकंदर. चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल उडाला सुद्धा होता. चेंडू उडाला आकाशी, परंतु त्या ठिकाणी झेल टिपू शकले नाहीयेत. अशा मोठ्या चुका तुम्ही जर केल्या तर नक्कीच तुम्हाला चॅम्पियन पदापासून दूर करू शकतात. धावसंख्या 4, 4 ऑन द बोर्ड. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे कव्हरेज केलं जाते. प्रत्येक चेंडूला दाखवलं जाते, प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा दाखवलं जाते आपापल्या घर बसल्या की ही स्पर्धा कुठे एक्झॅक्टली सुरू आहे. IPL सारखी स्पर्धा इथे घडत आहे. 3 दिवसाची देखणी स्पर्धा. आणि त्या स्पर्धेला आलेले मोठमोठे मेहमान, यजमान आणि इथे महारथी रथी येत आहेत. झेल टिपला आता कुठे आणि फलंदाज बाद. खूप छान चेंडू इथं हाताला प्रेशर टाकत होता आणि बॅट्समन अंडर प्रेशरमध्ये बॅटिंग करत असताना शेवटी झेल देऊन बसला आणि विकेटचं पतन झालं. आणि बघा एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या बाळा मामासाठी. जसे आले तसे प्रथम क्रमांक त्याने सीधे सादर केला, देऊन टाकला प्रथम क्रमांक. या चषकासाठी तब्बल 35,000चा प्रथम पारितोषिक आहे. 35,000 रुपये कॅश प्राइज. आणि ज्याने पुरस्कृत केला ते आमचे सन्मान्य बाळा मामा म्हात्रे. मोलाचं योगदान. तसेच माजी उपसभापती सचिनजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वांचा नामोल्लेख करूच. हळूहळू हा चेंडू खाली ठेवलाय. वेगवान मारा करतोय गोलंदाज. पंचांनी इथे षटक संपल्याचा इशारा केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती. फायनलचा मुकाबला प्रेक्षक सुरू आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर MD स्पोर्ट्स आमनेपडा संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 4 वर. अनेक ठिकाणी बाळेमामा चषक सुद्धा सुरू असतात आणि आता सुद्धा आहेतच. काही ठिकाणी आपण पाहू शकता डे नाईट वडीवनगर सुद्धा सुरू आहे स्पर्धा. शहापूर परिसरात सुद्धा स्पर्धा झाली. अनेक स्पर्धा. कारण आपल्या गळातलं ताईत जी व्यक्ती बनते त्या व्यक्तीला नक्कीच सलाम असतो आणि त्या व्यक्तीचा नामोल्लेख करण्यासाठी, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी ती स्पर्धा नक्कीच रेखाटली जाते आणि तो नक्कीच त्यांना एक सलाम असतो त्यांच्या कार्याला आणि त्यांचा तो आदर असतो, सत्कार असतो, सन्मान असतो, अभिमान असतो. आणि त्या अभिमानाखातीर, त्या स्वाभिमानाखातीर सुद्धा बाळामामांनी या स्पर्धेला सुद्धा भेट दिली. या क्रीडानगरीवरती काय चाललंय, किती सुंदर क्रीडांगण आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगे या ठिकाणी नदीच्या काठी हे बसलेलं क्रीडांगण. आणि आपण लगेचच बाळामामांचा सन्मान घेतोय. यथोचित सन्मान, मेगा सन्मान घेऊया. कारण साहेबांना जास्त वेळ नाहीये. वेळ आहे परंतु खूप कार्यक्रम अटेंड करायचे असतात. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. 1-2 मिनिटाचं बाईट सुद्धा बाळामामांचं घेऊ आपण. आधी आपण यथोचित सन्मान देऊया बाळामामांना. आपल्या मंडळाच्या वतीने टाळ्यांचा गजर असू द्या. सन्मान्य सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळामामा यांचा आपण मेगा शाही सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. एकविरा चषकाच्या निमित्ताने ज्याने अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेला अगदी 4 चंद्र लावले. सचिनजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. महाराजांची प्रतिमा सुपूर्द केली बाळामामांना. आणि सचिन पाटील साहेबांना सुद्धा जायचं आहे. सचिनजी पाटील आपण सुद्धा उद्योगपती सावध. बाळामामांचं मनोगत घेऊ आपण. आपले सर्वांचे लाडके बाळामामा. बाईट द्यायचे मामा प्लीज.
आई एकविरा स्पोर्ट्स अंगे आयोजित आई एकविरा चषक 2024 आणि चषकाच्या या अंतिम दिवशी माझ्यासह व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सचिन पाटील, किशोरजी जाधव, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी, तुम्ही आयोजकच आहात, तसेच आयोजक सन्माननीय श्री सखाराम पाटील, माजी सरपंच सन्माननीय संतोषजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी, स्पर्धेत सहभागी संघ, खेळाडू आणि खास करून या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी आयोजकांचं अभिनंदन करतोय. खूप चांगलं असं मैदान सजवलेलं आहे आणि खरोखरच या सर्व खेळाडूंना त्यांनी एक चांगली खेळाची संधी इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणूनच त्यांचं अभिनंदन करतोय. दोन्ही संघ अंतिम सामना खेळत आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो की आपण चांगल्यात चांगला खेळ दाखवावा, खेळाडू वृत्ती दाखवावी. आमच्या सर्व शुभेच्छा दोन्ही संघांच्या पाठीशी आहेत. कोणीतरी एक विजयी होणार आहे, कोणीतरी एक पराजित होणार आहे, परंतु पराजित संघाने देखील हार न मानता पुन्हा एकदा सराव करून विजयासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. आयोजकांचं देखील अभिनंदन करतोय. धन्यवाद. धन्यवाद बाळामामा साहेब, सुरेशजी, गोपीनाथ म्हात्रे साहेब, ज्यांचं मौलिक मार्गदर्शन आपल्याला लाभलं. आणि साहेब आपलाच सुद्धा आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या मंडळाकडून, लाख लाख शुभेच्छा. तुमच्या कार्याला सुद्धा सलाम. गाडी नंबर 18-19 रस्त्यावरती लावली, जरा ती बाजूला काढा प्लीज. कोणाचे? 1819 18-19, कारण पाहुण्यांसाठी रस्ता खुला ठेवा. मैदानामध्ये धावसंख्या आहे ती 9 ऑन द बोर्ड. विकेटचं पतन होतंय. किती धक्के लागले आतापर्यंत? तीन गडी बाद झालेत. MD स्पोर्ट्स सामनेपडाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय जो घेतला तो आतापर्यंत त्यांच्या निर्णयाला इथे योग्य ठरवत नाहीयेत. आयुष्यात निर्णय कुठला पण घ्या, त्याला तुम्ही योग्य साबित केला पाहिजे. त्याला म्हणतात तुमचा आत्मविश्वास. आणि इथे उत्साह सोबतीला असताना हा चेंडू गेला नशिबाचा चौकार देत असताना 4 धावांसाठी. आणि तसेच काही 2 व्हीलर्स बाईक सुद्धा आहेत गेटच्या समोर, त्या सुद्धा बाजूला करा प्लीज. ज्या प्रेक्षकांनी गेटच्या समोर बाईक लावल्यात त्यांना जरा बाजूला करा. धावसंख्या चौकाराने फुलत असताना MD स्पोर्ट्स सामनेपडा संघाची 13 13 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद झालेत. अगदी नियंत्रण राखलंय तिन्ही पण गोलंदाजाने, म्हणायला हरकत नाहीये. फायनलमध्ये अशा प्रकारची हाराकिरी इथे केली बॅट्समन MD स्पोर्ट्स सामनेपडाच्या, नक्कीच नुकसानदायक आहे. हा खोदून काढलाय, लॉफ्ट केलाय ऑफ साईडला. लॉंग ऑफचा शतक वेगाने ते उंच उडी घेतली आणि त्याच्याच दिशेने दुसरा लॉंग ऑन येत असताना त्याला सुद्धा हुलकावून दिली आणि चेंडू गेला सीमापार. आपले मीडिया कव्हरेजवाले सुद्धा जनार्दन सुतार चांगलं बाईट घेत असताना इथे घेतलं बाईट सुद्धा. पूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा इथे प्रक्षेपित करणार आहेत, पूर्णपणे फ्लॅश करणार आहेत त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. जनार्दन सुतार, आम्ही आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 17 या चौकाराने सुजलचं षटक सुरू आहे. लगोपाठचे 2 चौकार आले. जशी गरज होती तशी इथे पुरवठा करण्याचा प्रयत्न फलंदाज पण आता बीट होतोय. आता चेंडू बरोबर त्या ठिकाणी अँगल प्राप्त करून टर्न होतोय. स्विंग इन डिलिव्हरी, हवेमध्ये स्पिन केलं चेंडूला गोलंदाज सुजलने आणि डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिर MD आंबेपाडाची 17 17. फायनलचा मुकाबला एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या वतीने एकविरा चेंडू निसटला होता, पण तो बॅकअप बघा, सुंदर इथे पाहतोय आपण बॅकअप. याला म्हणतात पाठबळ देणं, सपोर्ट करणं म्हणतात. जसं बाळमामांना आपल्या सर्वांचं पाठबळ आहे, सपोर्ट आहे त्यांच्या कार्यासाठी की त्यांनी उत्तुंग करून भरारी घ्यावी.
कारण चांगलं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाला आवडणारी अशी व्यक्ती आहे सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, ज्याने इथे उपस्थिती दर्शवली आणि या स्पर्धेला 4 चंद्र लागले. हो, हा सुद्धा उचली घेणारा चेंडू, कमबॅक करतो गोलंदाज सुजल. 2 चौकार खाल्ल्यानंतर त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट, 5 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक जे आपण नेहमी म्हणत असतो की हाणामारीचं षटक असतं, आतिषबाजीचं षटक असतं, पण तो जास्त आतिषबाजी होऊ दिली नाहीये. धावसंख्या 19. उचललाय चेंडू आणि चेंडू हवेत फ्लाय होत असताना हेलकावे घेतोय आणि बरोबर झेल पकडलाय. जल्लोष, उत्साह, पूर्ण वातावरण तयार झालंय. फलंदाज बाद आणि तिन्ही वाजवी षटकं समाप्त झाली. उभी केलेल्या एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाने फक्त 19-20 धावांचं टार्गेट आहे फायनलच्या मुकाबल्यामध्ये चॅम्पियन बनण्यासाठी गावदेव वालसिन संघापुढे. 20चं टार्गेट 18 चेंडूंमध्ये. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण शतशः आभार व्यक्त करू की ज्यांनी फायनलमध्ये इथे प्रवेश केला, क्रीडानगरीवरती आले, आगमन झालं आणि या स्पर्धेची लोकप्रियता अगदी शतगुणित झालेली आहे. स्पर्धेने 4 चंद्र लावलेच, लोकप्रियतेचं उच्च शिखर गाठलं आणि अनेक त्यांचे सहकारी मंडळ त्यांच्यासोबत बाल्यामामा आले आणि आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतोय. मामा, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी उदंड आमचे आशीर्वाद सर्वांचे आणि सपोर्ट 100% आहे. खूप मोठी उपलब्धी लाभली प्रेक्षक आपल्या स्पर्धेला. एक इनिंग सुद्धा मामांनी बघितली आणि पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जाण्यास इथे आपण त्यांचा निरोप घेतोय, त्यांना निरोप देतोय. आपणास पुढच्या तुमच्या प्रत्येक कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आमच्या आई क्रीडा सांगे स्पोर्ट्सच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. सन्माननीय बाळ्यामामा. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती पाहुणे जात असताना बरोबर इनिंग ब्रेकमध्येच त्याने जाण्याचं ठरवलं. कुठल्या प्रकारची अडचण निर्माण नाही केली सामन्यामध्ये आणि अतिशय मनाचा मोठेपणा करून प्रथम पारितोषिक सुद्धा देऊन चालले त्या स्पर्धेला. खूप मोठं मन आणि खूप मोठा माणूस बनण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि ते सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला मनाचा मोठेपणा आणि हिंमत असावी लागते. आणि आताच्या जगामध्ये ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाव आहे, नाहीतर दुरूनच सलाम आहे. म्हणून आयुष्यामध्ये आणि खेळामध्ये मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. चला जाऊया आपण पुढे. आपण शिकला असाल, आपल्यामध्ये मोठमोठ्या व्यक्ती आल्या, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, मार्गदर्शन दिलं आणि आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत सर्व पाहुणे, त्यांचं पुनश्च स्वागत. सचिनजी पाटील, उद्योगपती सावध आणि माजी उपसभापती भिवंडी पंचायत समिती सचिनजी पाटील, ज्यांचा आपण या ठिकाणी आदर सत्कार करतोय मंडळाच्या वतीने. आपल्या ह्या व्यासपीठावर 20 धावांचा टार्गेट घेऊन सलामीची जोडी आली मैदानामध्ये वालसिंगची आणि आपण सचिन पाटील यांचा सन्मान घेतोय आपल्या व्यासपीठावर. पहिला चेंडू दिला फेकून, विजयाचा शंकनार फुकणारा ठोकला षटकार. व्हॉट अ स्टार्ट, स्वप्न सुरुवात, झकास, झोकात, उत्साहवर्धक, उत्कंठावर्धक सुरुवात झाली आहे. झेल प्रेक्षकांनी झेल सोडलाय, 2000चा झेल आहे. ऐवा झेल साठी 2000 रुपये आणि क्लीन बॉल. टीट फॉर टॅट रामकृष्ण काकडे, ज्याने एसटी केली वाकडी त्या ठिकाणी. खूप छान कमबॅक. जसा आपण सन्मान दिला सचिनजी पाटील साहेबांना, शिवशाही सन्मान स्वीकारला ज्यांना आपण प्रतिमा दिलेली आहे.
आणि इथे मैदानामध्ये काय झाले तर एक षटकार आला, त्यानंतर जशाच तसं प्रत्युत्तर कसं दिलं जातं जसं प्रत्यक्ष आपण बघितलं. रामकृष्ण काकडेच्या त्या बॉलवरती त्रिफळाचीत झाला फलंदाज नितीन, जो मागच्या सामन्याचा मॅच ठरला होता. आणि नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये रोहित. धावसंख्या आहे 6 आणि लक्ष्य 20 धावांचं. प्रत्येकाने स्वतःला सांगा या सामन्यासाठी की मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. नवीन अजून पाहुणे येतात आपल्यामध्ये. नाही, सचिनजी पाटील जात असताना सचिनजी पाटील आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. मैदानामध्ये अजून मोठा फटका काय झाले बघा. क्रिकेटचा खेळ काय तुम्हाला सांगतोय. षटकार, विकेट आणि हा चौकार येतोय. अगदी नेट टू नेट लढाई सुरू आहे. महामुकाबला, महायुद्ध क्रिकेटचा रंगत असताना या मैदानावरती फायनलचा मुकाबला. कोणी पण कमीपणा घेणार नाहीये. चुरशीची लढाई, ठसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट मैदानामध्ये. एका बाजूला गावदेवी वालसीन, दुसऱ्या बाजूला MD स्पोर्ट्स आमनेपाडा. दोघांनी पण सोडायचा नाही सामना. मनाने हरू नका, रणाने हरलात तरी चालेल. तुमचं मन भक्कम करा, आत्मविश्वास वाढवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, पंखांवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, पंखांवरती ठेव विश्वास. घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. हे स्वतःला सांगा की भिजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. अरे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जालण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूल थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटले तुफान, तरी वाट चालेन मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना माझ्या पसंत नाही. स्वतःला सांगा की तुम्हाला आज विजायचं नाहीये. आज तुम्हाला तेजाने इथे प्रकाशमय बनायचंय, स्टार बनायचंय. रामकृष्णाचा पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि चेंडूला उचलला, भिरकावून दिलाय. लॉंग लेच्या दिशेने जल्लोष होतोय ह्या चौकारासाठी. ब्युटिफुल 4 रन्स. निसटलाय आता तो. हे मात्र नक्कीच खरं आपल्याला पाहतोय. धावसंख्या पोहोचली ह्या चौकाराने 15 वर. अगदी चांगल्या स्थितीमध्ये विकेटचं पतन केलं होतं, परंतु धावा इथे रोखू शकत नाहीये. रामकृष्ण काकडेचा हा फॉली सरळ बॅटिंग उचलून फेकून दिलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. चॅम्पियन ऑफ एक विराट ट्रॉफी 2024 सांगे चॅम्पियन. पहिल्या षटकामध्ये मॅच